महाराष्ट्रामध्ये ज्या दूध भेसळीने थैमान घातले त्या विरुद्ध जुन्नर तालुक्यामधील काही 3 आरोपी त्या ठिकाणी भेटलेले आहेत। त्या आरोपींना कठोरात कठोर जास्तीत जास्त त्या ठिकाणी शिक्षा होईल या मागणीसाठी आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी निवेदन दिलेले आहे। जे जुन्नर तालुक्यामध्ये दूध भेसळ करून सर्वसामान्यांच्या जीवावर त्याचा कर्करोगासारखे परिणाम झाले, कॅन्सर सारखे आजार त्या ठिकाणी झालेले, सर्वसामान्य जनतेला त्या ठिकाणी आणि लहान बालकांना त्या ठिकाणी आपला जीव गमवायला लागलाय। त्याच्यामुळे जे आरोपी आहेत त्यांना कुठेही पाठीशी न घालता आपण त्यांच्यावरती लवकरात लवकर कारवाई करावी आणि आमच्या सर्वसामान्य जनतेला त्या ठिकाणी न्याय द्यावा। आम्ही निवेदन दिल्यापासून 7 दिवसामध्ये आम्हाला त्या ठिकाणी हे कारवाई केल्याचं आमच्या निदर्शनास आणून द्यावा, अन्यथा जुन्नर तालुका शेतकरी संघटनेच्या वतीनं या ठिकाणी ठिय्या आंदोलन शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी। वडगाव स्थानिकचे जे आमच्याबरोबर शेतकरी आलेले आहेत यांचा रस्त्याचा प्रश्न आहे। आपल्याच कार्यालयामार्फत त्यांना आदेश दिलेला होता रस्ता खुला करण्याचा, परंतु पुढचा शेतकरी थोडासा आडमुठेपणा करत असल्यामुळं त्याने आपल्या आदेशाला केराची टोपी दाखवली आणि त्यानंतर त्याने त्या ठिकाणी बांधकाम केलेले आहे। आपण त्याचा थोडासा सर्वे करावा आता ते शेतकऱ्यांनी आपल्याला निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी सांगितले आम्ही उपोषणाला बसणार आहे। उपोषणाला बसण्याची पाळी आहे, मला माहिती आपण येऊन देणार नाही, आपण त्याच्यावर साधक बाधक निर्णय घेणार आहोत। आणि भेसळीचा एक विषय आपल्या दुधाचा विषय आपण गांभीर्यपूर्वक आपण घेत असतात, परंतु बेले या ठिकाणी देखील तांदूळ त्या ठिकाणी फेकलेले आहेत, ते प्लॅस्टिक युक्त तांदूळ आहेत आणि अनेक भेसळयुक्त पदार्थ किंवा जे आवश्यक पदार्थ ते तालुक्यात त्याचं काम चालू आहे। त्याच्यात आपण थोडंसं लक्ष घालून एफडीआयला त्या ठिकाणी कारवाई करण्याचे नियोजन करावं। तुकारामजी मुंडे साहेब त्यांना मी संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या वतीने प्रथमतः सॅल्यूट करतो। त्याचं कारण हेल्थ इज वेल्थ हे ज्यांनी डोळ्यासमोर ठेवून आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारण्याचे काम चालवलेलं आहे ते खऱ्या अर्थाने घुसणावं असं आहे। तुकाराम मुंड्यांसारखे जर कर्तव्य दक्ष अधिकारी या महाराष्ट्राला 10-20 लाभले तर हा महाराष्ट्र जो शिवरायांच्या स्वप्नात होता तो महाराष्ट्र घडल्याशिवाय राहणार नाही। कारण आज आपण बघतो की मेडिसिन हे सुद्धा डुप्लिकेट आलेले आहेत। त्याच्यानंतर आपण हॉटेलमध्ये जातो, हॉटेलमध्ये सुद्धा पाहिजे त्या सुविधा शेतकरी माहिती नव्हतं ग्राहकांना काय काय देणं लागतंय। हॉटेल ज्या वेळेस आपण हॉटेलचा एखादा परवाना घेतो त्या परवान्यामध्ये काय काय अटी आहे, काय काय शर्ती आहेत याचा तातडीने कधी विचार कोणी केलेला नाही। त्याच्यानंतर दुसरी गोष्ट जे बार चालतात ते कायदेशीर किती बेकायदेशीर किती यांच्यावरती सुद्धा मोठ्या प्रमाणात कारवाई झाली पाहिजे। आपण फक्त दूध भेसळ हा फक्त त्यातलं एक उदाहरण आहे आणि एक चिंगारी आहे, परंतु याच्यामध्ये तुमचं अन्नधान्य जे आहे तांदूळ असेल त्याच्यामध्ये सुद्धा प्लेटिना तांदूळ भेसळ केली जाते। तुमच्या रेस्टॉरंटमध्ये सुद्धा तुम्हाला चांगलं अन्न दिलं जात नाही। त्यानंतर आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कुक्कुटपालन होते। कुक्कुटपालन होत असताना त्या ठिकाणी अंडी आपण बघतो, आज एक कोंबडी जर अंडी घ्यायची झाली एका कोंबडीला वर्षाला कमीत कमी 100-1 अंडी येतात आणि आज अंड्याचे बाजारभाव 5-7 रुपयाला अंड हे काही परवडत नाही। परंतु ज्या वेळेची प्लॅस्टिकची अंडी ही बंद होती त्यानंतर खऱ्या अर्थाने हे जे अंडं आहे आपल्या गावठी कोंबडीचं किंवा बॉयलरचं हे अंड कमीत कमी 15 रुपयाला गेल्याशिवाय राहणार नाही। कारण तो व्यवसाय शेतीपूरक आहे, कुक्कुटपालन असेल, गायपालन असेल, मत्स्य असेल, जास्त शेळीपालन असेल, हे सगळे शेतकऱ्याशी निगडीत जेवढे व्यवसाय आहे ते संपूर्ण शेतकरी अडचणीत आलेले आहे। परंतु आता मुंडे साहेबांनी दाखवून दिलेलं आहे की भेसळ बंद झाल्याच्यानंतर काय होऊ शकतं। आता दुधाची भेसळ लगेच काय होणार नाही ती, परंतु थोड्या दिवसामध्ये हे शेतकऱ्याचं जे दूध आहे अमृत, या अमृताचा बाजार 100 रुपये लिटर झाल्याशिवाय राहणार नाही। फक्त तुकाराम मुंड्यांना सरकारने
किमान 2 ते 2.5 वर्षाचा कार्यकाळ त्या ठिकाणी दिला गेला पाहिजे. तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आलं की जुन्नर तालुक्यामध्ये सुद्धा आरोपी सापडले आहेत. त्या आरोपींना तात्काळ अटक करून त्यांना कठोर शिक्षा व्हावी ही आम्ही शेतकरी संघटनेच्या वतीने मागणी केली आहे. आणि यापुढील काळामध्ये पुन्हा जर दुधात कोणी जर भेसळ करत असेल त्यांच्यावर लक्ष ठेवून त्यांच्यावर कारवाई करा आणि आमच्या सर्वसामान्य नागरिकांना मुलांना चांगलं स्वच्छ दूध मिळावं म्हणून आपण लक्ष घालावं ही आम्ही मागणी केलेली आहे. धन्यवाद. जुन्नर तालुक्याचे तहसीलदार रणजितजी भोसले साहेब त्यांना तालुक्यातील सर्व शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांच्या वतीने जे तालुक्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जे दूध भेसळीचं त्या ठिकाणी प्रमाण वाढलेलं आहे त्या संदर्भात या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. निवेदनामध्ये आम्ही ज्यांनी दूध भेसळ केलेले जे आरोपी आहेत त्यांना कठोरात कठोर मोक्कासारखीची आणि जन्मठेपेची शिक्षा त्यांना व्हावी अशी आम्ही त्या ठिकाणी विनंती केलेली आहे. तहसीलदार आणि FDA प्रशासन त्याचप्रमाणे पोलीस प्रशासन यांनी संयुक्त कारवाई करून जुन्नर तालुक्यामध्ये जे दूध संकलित करतात त्यांच्या काही ठिकाणी रात्रीचे टँकर भरून जाण्याचे प्रमाण दुधाचे ते वाढलेले होते. त्या ठिकाणी काही ठिकाणी 500,000 ज्यांचं दूध संकलन आहे त्यांचे 4 ते 5 हजार त्या ठिकाणी दूध त्या ठिकाणी डेअरींना जात होतं. तर हे दूध कुणापर्यंत जाते याचा खरा सूत्रधार कोण आहे ते सापडून काढावं आणि सर्वसामान्य जनतेला त्या ठिकाणी न्याय